गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी। जया सागरचं गाजतया नाव, का नाही ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, कराव तोड। हे जया सागरचं गाजतया नाव, ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, एकमेकांची त्यांना हो साथ, फॅमिली यांची लई जबराट, चर्चा चाले हो खरोखरी, चर्चा चाले हो खरोखरी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ। सागर खरंच काय बी म्हण, आतापर्यंत मला वाटतच नव्हतं की मला खर्च करशील, पण खरंच लका रक्ता मासाचा मित्र असावा तर असा लका शब्दाला माझ्या जागला। अर्जुन दादा आज बर्थडे आहे माझा, म्हणून तुम्ही शब्द टाकला की मी काय केलं, अर्जुन दादाला म्हणलं खुश करून टाकून, एवढंच नाही संध्याकाळी पार्टीचं बी नियोजन आखलंय। बर्थडे आहे आपला, कोणाचा? माझ्या भावाचा। कडवाचा थोडी तू बी मला नको, मी माहित आहे ना मी पियतच नाही, कशाला मोकर माझ्या डोक्याला नको ताप, आईला कळलं तर मैदाळी मारल। मी कशाला सांगतोय, नको नको हो का, तुम्ही म्हणला म्हणून मी तुम्हाला आणली, मी पितो का तुम्हाला माहित आहे ना, नाही का नाही पित, मग कशाला मला बळजबरी, घ्या तुम्ही उरका दमानी पे, काय गडबड ना आपल्याला। कडवा तर चांगलं आलंय, काही टेन्शन नाही ना, अजिबात नाही, कडवा चांगलं आलंय। थोडी थोडीच घेतो, कोण बसलंय इथं, परत तुझी इज्जत जायची। इथं ठेवा की खिशात, कुठं घालताय, इथं ठेवायची। इथं अर्जुन दिसतोय, सागर दिसतोय, लका आई म्हणते माझा पोरगा असा करत नाही तसा करत नाही, लका इथं तर 90 बसल्यात, अयो लका 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 लका, ताईला सांगायला लागतंय, हीच वळण शिकवले का बघ, नाही तर माझ्यामुळे तुला चढा बिडायची वासानं रे। कसं काय माल, कसं काय माल लयच कडक आहे बाबा। दोघं बी दारू पितात का काय, होईल का तू काय, ताईला बघ माझा बी आत्मा शांत झाला, त्याशिवाय ना जागेवीची ताईले माझा वांगी सोलती ना, माझं पोरग तसलं नाही म्हणून। नाद आपला नाद करायचा म्हणजे काय चेष्टा आहे वय, आहेच नाही तुम्हाला अजून पाहिजे तर अजून आण, तुम्ही काय लोड घेताय लका। सागरच्या आईले नाकाने वांगी सोलत होती, माझा पोरगा काय करतोय दुनिया करते, हा बघ पोरगा, चला आता तिला समक्ष आणतो दाखवायला, त्याशिवाय नाही ती बी जागा व्यायची, लवकर जावा पटकून। लका दोघं बी भरतात की, माझी भांडणं लावतात खुशालवानी, आता वय ह्यांची वाटच लावतो की मी, ताईलाच घेऊन येतो, लवकर चला पटके, ताई घरी असते ना आता, रानात बिनात नाही जात, पटक्यात चला आता। अहो ताई ताई, लय त्या दिवशी नाकाने वांगी सोलत होता ना, माझा पोरगा काय करत नाही म्हणून, कसं लग्न व्हायचं त्याचं तरी तुमच्या पोराचं, असं दारुड्या बरं हिंडल्यावर दारू पेल्यावर कसं व्हायचं, काय बोलतोय नेंबर, डोक्यावर पडला का काय तुम्ही, काय अहो काय सांगायचे तुम्ही, ते मी कडवळाला येडा घालायला गेलो, तू सागर आणि अर्जुन ही दोघ जण दारू पेत बसलेत, काय बोलताय, काय बोलता म्हणजे, कुठं मला दाखवणार का आता, माझ्यात राहणार दुबईला नाही सांगते मी, आता जर बळद जर म्हणत असला ना तर काठी मी घेणार आता, आणि काठी घेणार नाही तर तुमच्या हातात एक काठी देणार, मी एक घेणार, त्याला चांगला सोलून काढून, नसल तर त्याच काठीने तुम्हाला पुढे पोराचं लग्न व्हायचं, असं कामधंदा नाही केलं, असंच बोंबलं थिनलं, कसं लग्न बघू की खरं आहे का खोटं आहे, मग त्या दिवशी खरं मला दिसलं पाहिजे, चला कळेल तुम्हाला, काठी घ्या, कुठे काठी तिथं आहे, आणि नाही जर वाटलं ना
त्याने सोलून काढते चांगली. सागरला का तू मला एवढं केला खर्च पण चकना तरी आणायचा होता. काय राव अर्जुन दादा, बरं ऐका की आता लय झाली तुम्हाला, एवढी प्या आणि बस करा. काय नंतर आज मला बास करा असं काय बोलायचंच नाही. आपल्या भावाचा बर्थडे दादा दिल खुश किती बी पेणार. तू कुठं चालला? कसा पळाला कुठे गेला? गावलाय थांबा. चला चला पुढे गावन तुम्ही. चला लवकर. चला 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 चला. हका हका थांबा 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 थांबा. कशासाठी लोकांचं हे पोरांचं वाटव करतोय. हा गेल्या वेळेस बी आमचा तमाशा लावतोय आणि हे आता बी वय. मी नाही काय शपथ नाही पेलो मी. अरे तुझ्यासारखा पलीकडे कुठं पळतोय? मी नाही पिलो. मग तुमचा बाप येत होता काय तिथं? हा सागर हा जागता हाल नको. पळू नको पळू नको पळू नको ना पळू नको ना पळू नको पळू नको. हा चला ह्याच्या घरी जाऊन बघू आपण पळतोय कसा. बघितलं का? दिसलं का? आमच्याच नावाने बॉम्बलायची सवय लागली पहिल्यापासून. गाबड काय करतंय नुसतं कामधंदा नाही काय नाही. पडारी काम लावा नाहीत. आता ह्याच्या मागे पळू का काम करून? खरंच की नेंबर तुम्ही दाखवलं म्हणून आज मला दिसलं की हो काय धंदा करतोय ते. मला हे माहिती असला काय उद्योग करतोय म्हणून. चार माणसं तेवढं बरं दिसतं बोलायचं. मेंबर असं सरपंच तसा. हा चला चला की मग बघाय त्याला. चला चला लवकर. कळलं म्हणजे तुम्हाला बी. चला चला हा चला. बरं झालं कमीत कमी ऐकाय तरी मिळालं. आता निंबरनं माझी जिरवायची ती जिरावली. काय घेणं ना देणं काय नाही. खरं सागरला भेटलं पाहिजे. का जेवाचा सका पण ते बी गेला मला सोडून कुठं. हाय का बाबा इकडं कुल माग कुठं रे गेला. नको तवाला का मला पाहिजे तेवढी साथ देतोय आणि मार खायच्या वेळेस मला पुढं घालतोय आणि पळून जातोय. आता काय खरं नाही बाबा. माझं तर आईची पत काळजाचं पाणी झालंय. आता काय करून काय नाही झालंय. काय करतो आता तरी बी त्याला बघतो मी कुठं तरी. अयो लय लागलंय. आई शपथ लय दुखतंय अंग तर. काय रे सागरनं माझ्या येळ आणली. अरे अरे नुसतं पिरू तर बरं झालं असतं. अरे बोकेवानी गडी वाळ्याच्या लाकडाच्या अंगावर ठोकर टाकायला लावलं. अरे 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 काय दोस्ती. ही दोस्तीच कुस्ती त्याच्या तरी काय चुकतंय. शेवटी मारायला बोध बी येतय की. जाऊ दे बाबा तू तरी वाचला. माझ्या अंगाला हळद बिळद लावतो आणि आराम करतो. अयो वाचलो. महाग नाहीत ना आले. दम भरला. यो पण अर्जुन दादा लय हातला असेल. आपण वाचलो नाही रे. पण अर्जुन दादा मित्र आहे माझा. अयो अर्जुन दादा या लवकर. लय लागलंय पडलोय. बाबा खाली भेटला वर नको भेटू. बसायचं इथं बस. का जत्रबाला कमी मारतात हितकं मला का दणके हो दणक आणि मला का सोडून आला. अर्जुन दादा तुम्हाला माहित आहे आय आलती. आईने किती मारलं असतं तुम्हाला माहित आहे ना. म्हणून मी आलो पळून. हो का मारायला बुद्ध बी भेटय. जीव 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 प्यारी तर जान प्यारी. हा काय म्हणतात जीवन चांगलं कवा होतं जीव चांगला असला तर. तशी गत झाली माझी. म्हणजे तुझ्या नरडेवली सूर्य माझ्या नरडेव ठेवून बसला तू मोकळा होऊन. बर ते जाऊ दे. काय झालंय नेमकं तिथं काय विषय? तुला बरोबर सारं सांगतो. कुणी आग लावली ते. कुणी? नेंबरनं. मेंबरनं? हा आपल्या गेम बघावत का? लका 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 मेंबर.
माझ्या डोक्यात आयडिया आली. मेंबरनच नाव सांगितलंय ना 100%. हो चला मग. अरे मूर्खांनो, त्या सरपंचाच्या माग पळायचं कमी करायला का तुम्हाला घरकुला पाहिजे का नाही? 100 वेळा दारात येता माझ्या, तरी तो देतो का तो सरपंच? कधी काय म्हणतो का तुम्हाला? घरकुला मग किती आलेत? अरे 50-50 आल्या, तू का काळजी करतोय त्याच? 50. मग अर्जुन दादाला बिन मला बी बसणार का? माझं काय काम करताय तुम्ही? अर्जुन दादा भारीच की. खरं ना? पण माझ्या माग पळा, मग बघू काय असेल ते पुढचं. तू पळायचं जाऊन दे. चितार कोण आलंय? कुठला पिसा आलाय? कुठनं आलाय रे? होय, एकच नंबर आहे. नादभरी पिसा आहे. चालतंय की तसं. तुम्ही योगेश सर नाही का हो? हा मीच योगेश आहे. हो ना? खाली बस के मेंबर. आता थांब ना. मेंबर म्हणताय तुम्ही? नाही योगेश आहे, योगेश. हा. तर काय काढ नको, मुस्कडीतच देईन. बोला की काय मॅडम, का म्हणतो तुमचं? अरे काम म्हणजे तुम्हाला ओळखलं नाहीस का? नाही ओळखलं बाबा. अरे मी तुझी कॉलेजची फ्रेंड. असं काय वागतोस वेड्यासारखा? हा? अरे किती आपण फिरायला जायचो. खरं काय? खरं काय म्हणजे तुझ्या काहीच लक्षात नाही का? मी तुला 2 मिनिटात ओळखलं. आपण तू ओळखू कशी यायची? तुझं तोंड बांधलंय. तोंड बांधलंय? आता ही आजची फॅशन आहे ना. ते असू दे, पण तू एवढं लांब मला ओळखलं? आणि मग एवढे दिवसात ना? आणि मग मैत्रीण आहे माझी. कोण? नाव काय? आठवत नाहीये तुला? नाही ना आठवत. अरे काय अरे यार, असं असतं का थोडीच? माझ्या लय मैत्रिणी होते म्हणून म्हणलं, आठवा नाही. मी तुझी खास मैत्रीण होते. खास? आणि मग तुझ्या लक्षात कसं नाहीये? वेडा कुठला? एवढं प्रेमात बोलते. अरे नेहा, अजून सुद्धा तुला आठवण आहे? तुम्ही कॉलेज. हो याडच लागायचं पाणी आता. तुम्ही ती सांगितलेली नेहा कॉलेजची होय. मग लय खास मैत्रीण. आता कसं काय आला इकडे तुम्ही? अशीच आले मी फिरायला. म्हटलं नाही का तुमचं गाव जरा बघावं. खूप दिवस झाले इकडे मी आलेच नव्हते ना. आमच्या गाव बघायला तोड नाही कुठल्याच गावात जाऊ. इकडे कधी होता तुम्ही? होते नाही तर कॉलेजला, हॉस्टेललाच होते मी. मेंबर खाली बसा की का? हा योगेश खाली बस. हा तुम्ही काय करा माहित आहे? मेंबर झालेत आता हे? हा नाही मी म्हणलं योगेश आहे. हो का? मग मी योगेशच म्हणणार बाबा. तू मला काय बी म्हण. आता कसं काय येणं केलंय? येणं म्हणजे असंच सांगितलं ना मी. आता मला गाव फिरायचंय जरा. जरा गाव का? माझं गाव? हो, सांगते फिरू आपण मग. थोडस मला रिसर्च पण करायचंय. आम्ही दोघं आहे की आम्ही दोघं आलतो की फिरून? ए अरे नासक्यानो, तुमचा जाळ करा की घरी. मेंबर म्हणू का योगेश? होय आम्ही असतो की फिरवून तुम्हाला. होय हो नेहा मॅडम. योगेश तू येतोस ना माझ्यासोबत? मी येणार राग. तू माझी नेहा म्हणलं मी येणार. हो ना. आणि आम्ही काय होतोय? नाही आता मी योगेश सोबतच जात. नाही मॅडम, अहो काय योगेशला काय सुद्धा माहिती नाही. मला की गल्ली बोळ माहित आहे गावातली. एक ना एक सारी मंदिर बी दाखवतो तुम्हाला. आमच्या दोघा संघ चला. अरे बाबा तू खाली बस. ओळख ना पाळख आणि कुठल्या डब्यात बसू? काय रे बाबा तुझं हे? योगेश हे काय आहे? ती जाऊ दे मरू दे. ती यातड या त्याच्या कुठं नादी लागती. आणि ही दिशी आणं नाही. हो ना. हा तुम्ही चल माझ्या बरं, आपण गाडी जाऊ फिरायला. योगेश काय लाज वाटते का? आता मित्र ए अरे मी चाललो होतो रस्त्याने, उगाच तुम्ही भेटला म्हणून गप्पा मारल्या. कोण तुम्ही? निघा व्हाईत ना. बघितलं का असले मित्र करतोस तू? कशी पळती अगं नाही मारली? म्हणे, तुला काय सांगायचंय? ह्यांचं काय खरं नाही. तर ह्यांच्या बोलण्यात लक्ष देते मोकळ्यात. जावं की नासक्यानो घरी. तू इथं बसला बी येऊन. दोस्त दोस्त चल आपलं फिरायला. प्यार प्यार ना रहा. काय म्हणायचं? कसं काय आपल्याला गुंडावलं.
बाय भेटली तर नंबर ना आपली दुसरी तुटली असं आपल्याला करून टाकलं. दुस्तीत कुस्ती करतोय, दुस्तीत कुस्ती. आपल्या पाटणीत खंजीर खुपास. अयो उठ. आता माझं बी डोकं कसं आहे. मेंबर निकड चल, मेंबर निकड. आता ह्याचा कसा गेम वाजवतो बघू की. चल बाई स्वयंपाक तर झाला. मेंबर कवायचे जेवाय काय माहिती. वहिनी, ओ वहिनी, का हो? घरात आलो तरी तुमचं लक्ष नाही. आता ही चालली की स्वयंपाक झाला तर मेंबर जेवाय त्यांना. मेंबरची काळजी तेवढी नाही. मग काय? तुमच्यासारखी काळजी कोणालाच नाही. काय काम काढलं तुम्ही आज? काय काम काढलं? यांना घरच्या शिवाय काय धंद्याशिवाय माहिती, बाहेरची काय माहिती आहे. अहो नीट बोलला येतंय का तुम्हाला बाहेरची काय माहिती? तुम्ही का बसा. बरं ते जाऊ दे, मी सांगतो. मेंबर कुठं आहे तुमचं? ती गेली ग्रामपंचायत मध्ये. खरं खरं मग आता खोटं आहे वे. काय चुना लावतोय मेंबर तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये? काय तुम्हाला होतं म्हणजे? आहे का ग्रामपंचायत मध्ये? मग कुठे आहे? त्या डोळ्यांनी बघितलंय. त्याला सांगतो अहो तुम्ही का पा बोला उभा राहायला यायला नाही काय तू सांगतोय. त्यांची मैत्रीण आली नेहा. काय नेहा मैत्रीण फिरायला गेलो अशा हातात हात घालून. नका तुम्ही, तुम्हाला असं ठिणग्या लावायची सवयच आहे. काय बी नका सांगू मला. आम्हाला वाटलेले तुमचा आमच्या विश्वासात बसणार नाही ही माहितीच होत. मग काय पुरावा घेऊन आलाय का तुम्ही? पुराव्यासहित दाखवायची ताकद नाही आमची. अहो माझा नवरा किती भोळा शंकरावा आणि तुम्ही काय पण म्हणताय वे. लय पोळा शंकर तुमचा नवरा त्याची नकली पोळा. अहो काय सांगताय तुम्ही. तुम्ही आहे ना आमचा विश्वास ठेवा. तुम्हाला सांगतोय की तुमच्या फायद्यासाठी सांगतोय. तुम्हाला कुठं कुठं फिरायला घेऊन जातो. आता ही घरातली कामं रानातली कामं कवा फिरायला जाता? अहो तुमच्या जीवच नाही म्हणून तर तुम्हाला फिरायला घेऊन जात नाही. अहो मागच्या वेळेस पिक्चरला जाऊ जाऊ म्हणलं मी उरकून बसली पण पिक्चरला काही नेलं नाही मला त्यांनी. होय ना, म्हणूनच आता सांगतोय ते ऐका. ऐकायचं असलं ऐका. तुमच्या फायद्याचा आहे. तुमचा संसार वाचावा म्हणून आमचा जीव तुटतो. अहो पण ती ग्रामपंचायत मध्ये काहीतरी काम होतं त्यांना. असं नाही करणार ती. ग्रामपंचायत फोन लावा बरं ग्रामपंचायत मध्ये. आता माझं कुठल्या बॅलन्स माझ्या लावा. उचलतात का बघा. उचलला तर बोला. उचलूच शकत नाही. हा उचलतात का बघा. नाही उचलत अहो. आणि सांगतोय की आम्ही. तुम्ही काय तरी लपून नव्हताय हो सारखं सामाजिक बोलू द्या. तुम्हाला सांगतोय की आम्ही. आपण नेमकं कसं चालू आहे ट्रीटमेंट? गव्हर्नमेंट मध्ये माहित नाही तुम्हाला किती आपल्याला असं सांगूच शकत नाही. मग ती घरातलं काम करायला मी, रानात राबायला मी आणि नेमकं असं लपडे करतोय बाहेर. आता बघा पण मी ही डोळ्याने बघितल्याशिवाय तुमच्या काही विश्वास होणार नाही. बस का वहिनी. आम्ही तुमच्या शब्द तुम्हाला जो वाटलं ना आम्ही खोटं बोलतो तसं डोक्यात आमचा दगडी घाला. डोक्यात पडा तरी बी आम्ही तुमच्याबद्दल डोका चूक करणार नाही. कुठं बघितलं तुम्ही त्याला? अहो आता आम्ही तिघच बसलो कट्ट्यावर ग्रामपंचायत. म्हणजे लेकरं बाळ झाल्यावर अशी चाळ करायची होय मेंबरने. चला बरं बघू. चला की दाखवतो लगेच. हे बघ आमच्या गावचं आसमाईचं मंदिर. हो का? हा. खूपच छान केलंय हा. हो खूपच छान आहे या. हम्म. बगीचा वगैरे मस्त या. हो ना, मला हो. तर खूप आवडलं बरं का. होय. हो ना. आपण तुला काय उकडत बिकडत का नाही हाय का नाही. तू तोंडाचं सोड ना. ती आजकालची फॅशन आहे बाबा. काय असं तोंडाला स्कार्फ वगैरे बांधायचं, गॉगल वगैरे घालायचं. तुमच्या इकडे किती ऊन लागते रे बाबा. गरम वगैरे होत नाही का? अजिबात नाही. असं- किती दिवस झालं मी तुझा चेहरा बघितलेला. बघावंसं वाटतंय. घाई झाली चेहरा बघायची. अरे काय चेहऱ्याला बघायचं, तू पहिला पाहिलायस ना. पाहिलाच पण काय आता अजून बी बघावंसच वाटतंय. तोक तोक तिथं मस्त दगड आहे. तिथं बसायचे आपल्याला. हो का? चल जाऊया बसूया. अजून काय काय रे नवीन गावात चाललंय? अजून मंदिर आहे तिथं. म्हणजे पाणी वगैरे लय मस्त या. हो का? हम्म. अरे योगू पण तू असं वेड्यासारखा का करतोय रे? असं जरा हातात हात घालून चालू. अयो. मूर्खासारखंच वागतोय बाबा तो. चल इथं दगडावर बसू. चल ना बसूया. कसला मस्त परिसर आहे का नाही. हो ना, खूपच आणि छान आहे. त्यातनं त्यात तुझ्यासारखी मैत्रीण बरोबर असली तर किती भारी या. हो ना, हो ते
ते काय रे? ते झाड आहे. नाही नाही नाही, पक्षी कुठला तरी. होय का? हा. हं. काय बायको संगत येऊच वाटत नाही. एक नंबर असं. लग्न तुझ्या केलंय तू? हो, मला मुलं आहेत 2. होय का? हा. कसलं भारी वाटतंय छानच. हो ना. मस्त वाटलं का ना फिराय येऊन. हा ना. हे बघ कसलं भारी झाडे वगैरे. देवळात जायचं का आपल्याला? हो चल ना जाऊया. चल. तुमचं गाव खूपच छान झालंय बरं हा का. मग छानच आहे. गावाला नाव ठेवायसारखं काहीच नाही. तुम्ही काय डोक्यावर पडलाय का काय वहिनी? किरडेवाल्याचं चांगलं हाणलास की दांडक्याने. हाणायचे की, पण आधी खरं कळलं का तुम्हाला काय झालं? बघितलं ना, तुम्ही आमच्या विश्वास ठेवत नाही. हे आधी मला माहित पाहिजे होतं. आणि तुम्हाला सांगतो, तुम्ही हाणायलाच पळताय. मग का असं बघू काय सगळं? अहो ऐकून घे की काय म्हणते, म्हणजे कळेल की किती चला बरं बघू कुठं जाता. का कशी आहे. हा, तो बायको आहे घरात राबायला, माझ्यासाठी फिरवायला लागले. मेंबरचं डोकंच फोडते बघा. काय वहिनी, आंधळ दळत आणि कुत्र पेट खात. मांजराला काय वाटतं, आपण डोळे झाकून दूध पितोय तिने कोणी बघितलंच नाही, पण त्याला बघितलं मग किती जणांनी असतं. पण हे बरं आहे का? ते बघ सटवीच्या हातात कसा घेतलाय, हाय का? अहो आधी ऐका, काय म्हणतोय नेमकं, प्रेमाचं गुलू करतोय का काय ते आपल्याला कळलं पाहिजे, सबूत घावला पाहिजे. गप रे, सबूत गावाला पाहिजे. मग डोळ्यानं बघितल्यावर कुठली बाय बसेल का गप दुसऱ्या मग आता ते संसाराचं वाटोळ व्हायला लागलं की बरं माझ्या. मग काय करायचंय लगेच? काय करायचंय म्हणजे असं ओढून आपटायचं काय करायचंय? त्याच्या जागेवर नाही येणार. डोक्यावर पडलाय का? कुठं फिरवतोय वहिनी? तुम्हाला माहित आहे, तुम्हाला किती महिने झाले पिक्चरला चालवले? 2 महिने झालं. आणि हिला बघा की कुठं फिरवतोय. म्हणून मी तुम्हाला म्हणतोय लगे घाई कर नका, अति घाई संकटात जाय. कुठं फिरवतोय हिला, ही बघा. आणि मग ह्याचा कार्यक्रम तिथं करू आपण. कुठं फिरवतोय तुम्हाला पिक्चरला नाही. कुठं गायब झाली? चला तिथे. तुम्ही मला दापलं नाही तर डोकंच फोडलं असं आता. अहो थांबा, फोडायचंय की आपल्याला. शांत चला. ही मंदिर कुणामुळे? कुणामुळं? माझ्यामुळं. खरंच? हो. बाय. आणि हा घंटा कुणामुळे? त्या घंट्याचं काय आलं? हा बघ की नीट, सोन्याचा घंटा आहे, सोन्याचा. होय, मग सोन्याचा घंटा आहे? हा मग कुणामुळे? माझ्यामुळेच. एवढा मोठा उगू झाला तू? मग बाय खरंच खूप मोठा झाला तू. वाजून बघ, सोन्यावानीच वाजणार. सोन्याचा आवाज असा येतो का? मग कसा येतो आवाज? नाही, मी पहिल्यांदाच ऐकलं. वाज बघू, परत सोन्याला हात लावाय भेटायचं नाही तुला. होय ना? हा अगं बाई, खरंच. हा, पाया पड. चल पाठीमागणं तुला MIDC दाखवतो. पाठीमागनं बघतात का? हो, मागणं? चल ना तिकडून पुढनं. असं. चला असं पुढं चल. पाठीमागणं आपल्याला MIDC दिसते. हा, ती कोणामुळं? आपल्यामुळं. होय, हो, ही गावात जेवढं तू बघितलंयस ना, ते आपल्यामुळंच झालंय. खरंच की? आणि ते आपण नव्हतो का विहीर बसत होतो, तुला आठवती का विहीर ती? हो आठवली. हा, तिथं बी जायचे आपल्याला फिराय. आता इथं झालं. हा, MIDC झाली बघून की तिकडे बी फिरायला जाऊ आपण. चल जाऊया. हा, बघितलं का कसं हातात हात घालून हिंडतात? काय म्हणे मंदिर कुणामुळं? माझ्यामुळं. का मंदिराचं 5 पायऱ्या चढायचं माहितीये का? आणि सोन्याचा घंटा देवाऱ्यात 4 वर्ष झालं लग्नाला, देवाऱ्यात घंटी सुद्धा आणणं होईना. हा, आणि घरात असली फुलझडी असताना असला आयटम बॉम्ब पटवलाय का काय? हा, सटवी. चला बरं. बघा की आता काय चला नुसतं चला हे केवळ गालावला नसता मी आतापर्यंत भोगा करून टाकला असता. ह्यांनी थांबवलं ना, नाहीतर आता घराघरा फिरवलं असं नापटलं तू असतं. कशाला मध्ये काय करतोय तर? अर्जुन दादा, त्यांना घालायचा तर दगड घालून द्या, चिंध्या करू द्या, आपल्याला काय घेणे ते. पण कळलं पाहिजे, घरात असली चवळीची शेंग असताना त्याला आटम बॉम्ब आवडतोय, कळून द्या की. आणि त्याची चांगली जिरवून द्या की. पण आधी सगळं कळलं पाहिजे, काय करतोय, काय नाही, काय खायला घालतोय, काय नाही. बायकोला ह्याचा कप कुठं टपरी अर्जुन दादा 8 दिवस झालं कारलं घरात खाते मी, माहितीये का तुम्हाला? इतका कसं मोकळं सोडून देत आहे? आता मला काय माहिती, त्या सरपंचाच्या नादाने बिघडलाय नवरा बघा माझा. चला कालवा करू नका, चला. नेहा तुला पहिलं लई झाड आवडायचे असं लोम करायला ह्याला त्याला, आता आवडतात का नाही? नाही, आता नाही आवडत आहे मला. नाही का आवडत? नाही ना, ते काय झालंय,
पुण्याला गेल्यापासून की नाही असं झाड वगैरे असं लोंबकळायला वगैरे अजिबात मला आवडत नाहीये. पण हे किती छान केलंय ना तुमच्या इकडे सगळं. पण तू पहिली एवढी छान दिसायची, आता लई जाड झाली, कशामुळं? अरे ते काय झालंय, पुण्याला गेले ना मी, त्यामुळे जरा तिकडचं भारी भारी पदार्थ खाऊन ना असं म्हणजे जरा तब्येत झाली. आणि नाही का तिकडं म्हणजे खायला प्यायला भारीच भेटतं, आपल्या इकडच्या सारखं नाही भेटत आहे. बघ इकडे MIDC वगैरे आता दिसत नाही झाडामुळं, पण आता मस्त परिसर वगैरे मस्त वाटला का तुला? हा खूपच छान आणि आहे. ते आपण पहिले फिरायचो त्या विहिरीवर जायचं का आता? अरे चल ना, ने ना, तुला किती वेळा बोलले तर तू असंच करते बाबा. बर चल आता चल. असं त्या तळ्यावरती जाऊ, विहिरीवरती नाही का ती तळ, तिथं जाऊ. अगं लागेल तुला, हळूच चल पिल्लू, हळूच चल पिल्लू, वरती पाय नीट टाक पिल्लू, चल नीट, हळूच चल पिल्लू, हळूच. ऐक ना, व्यवस्थित आली ना वरती? ओके चल, आपलं हळूहळू जाऊ आपण. काय तुम्ही वहिनी काही येडे बेडे झालाय का काय? तुम्हाला किती वेळा सांगितलं ह्याच्या ना आधी कुठं लागतं अर्जुन दादाचे? खाली उतरा. किती वेळा सांगू तुम्हाला, हान नका, घाई गडबड कर नका, घाई गडबड कर नका. अहो पण किती चाळ चालल्यात बघितलं का तुम्ही ह्यांचं? त्याच चाळे एकदाच जिरवायच्यात आपल्याला. आता कुठं चाललाय माहितीये का? कुठं? बारवत सोनेश्वराच्या तिथं म्हणला आपण, तिथं खेळलोय. चला की जाऊ. काय करायचं काय आता? सारखं जाऊ आता कसं आहे? बघून आंधळापणा आता करायचा. काय करायचं माहितीये का? काय? तिथंच पाण्यात दाबून मारायचा माश्यावानी. आणि काठी कशाला घेतली? एक पाय आणि दोन हात ते ठेवते वय नीट. आता कुठं दाबायचा? माश्यावानी असं पाण्यात दाबायचा, कवर श्वास घेतोय बघूच. हा, ही बी आयडिया भारी आहे. तुम्हाला एक क्वार्टर देते, मदत करायची. लय वेळा. हा चल पिल्लू, हे आपण पहिलं नव्हतं का पाणी असं खेळायचं इथं? हो. चल आता बी खेळू पाणी. अगं पण तोंड सोड ना ग. काय रे तुझं सारखं तोंडावरच आहे माझ्या, तोंड सोडणार. अगं लय दिवस झालं मी तुझं तोंड बघितलेलं. पण पाहिलंय ना आधी तरी. पाहिले, पण आता पाण्यात आणि परत पाण्यात लय फार फरक असतो. हो का? हो, बस इथं बस, नीट बस पिल्लू. असं मस्त वाटतं पाणी फिरवायला. मस्त वाटतं. तुला नाही का वाटत भिजू? भिजवू का तुला? नको, मला नको, सर्दी होईल. अगं नको. कुठे सर्दी होती ग. कसं वाटतंय ना, भारी भारी. छान वाटतंय, छान. आठवतं का तुला पहिला आपण कसं हा, मस्त असं मस्त. अय्यो तुझं घड्याळ किती छान आहे. हे काय ह्या सोन्याने दिलंय? सोनं दिलं? उठा. ह्याचं काय गोळ्या चुकल्यात का? गोळ्या चुकल्यात वय. चल की बाहेर, तुला सांगते गोळ्या चुकल्यात, गोळ्या चुकल्यात. काय हे? काय लकवा बिकवा भरला का काय आता बायकोला बघितल्यावर? ही घेऊ नका. ही बायको कुणामुळे? बायको कोणामुळे? माझ्यामुळे. तिला ओळख करून सांग. अहो तुम्ही कोणामुळे? माझ्यामुळे, कळलं का? तुम्हाला कुत्रा ओळखता का गावात? अरे रे, ही अशी काय करते? भावाने कुठून आली तू नक्की? हे काय असतं भावाने? हे काय असतं वय? तुला माहित नाही का काय? तुला माहित नाही? मॅडमची इंग्लिश मॅडमची. गोळा कसलं असतं ते? काय म्हणते रे? थांबा, तुम्ही आधी हे मिटू द्या, मग तुमच्याकडे बघते. अगं नको, काय ती माझी मैत्रीण नाही कॉलेजची, तिला काय नको. मग घरी नाही का नांदायला मैत्री नाही तर? नको. अरे रे, हे का काय बांधून आली असलं? आमच्या इकडे हे फॅशन असतं. तुमच्या इकडे फॅशन असतं म्हणून माझ्या नवऱ्याला फसवायला आली का काय? टवळे. हे काय लँग्वेज तुमचं असतं? असलं काय बोलतोय? तुला लँग्वेज माहित नाही बे? अगं हे डोळ्यावर झापड काढ चष्मा, मग तुला कळण काय असतं काय नाही. अरे फॅशन असतं, मस्त दिसतं हे, भारी भारी. का बरं ह्याच्यात उडी दिसतंय का भारी भारी? बघू तुला. अरे ते स्विमिंग पूल मध्ये पोहायचं असतं, असल्यात नसतं पोहायचं. आम कोण तम कोण, किती नाटकं चाललं होतं. बायकोला का पिक्चरला न्यायचं माहितीये का? ती घंटा राहिला. घंटा म्हणून सोन्याचं देवळ घंटे घेतली का घरातल्या? 1 करोडची बोलला. 1 करोडची वय? हो. 1 करोडवर किती शून्य असतात माहितीये का तुला? इंग्लिश शिकायला होते ना तू? हो, मला माहितीये ना मला. योगू काय बोलते? अगं बाई, योगू कुठं? थांबा. होय, नक्की आली कुठून तू? काय वहिनी तुम्हाला करायची? कुठनं काय आहे ना? हे आपलं नास्त कुठं गेलंय ती बघा महत्वाचं.
तुझ्याकडे तर नंतरच बघते, आधी माझ्या नवऱ्याकडे बघते. चला लवकर. थांबा की, आता का पळताय? का पळताय तुम्ही? काय करताय ना, आता पळताय व्हय? काय चाळ नाही केलं. नशीब ती सागर भाऊन अर्जुन दादा होते म्हणून कळलं, नाहीतर बघतो तुमच्या तोकाला. तुमच्याकडेच बघते. थांबा की. किती वेळा चाललं? किती आता साजऱ्याकडून आमच्याकडे बघतो. आता किती वेळा सांगितलं? बघतो मागच्या त्यांना जर धक्का लागला ना तर माझ्या काय धक्का लागला नाही. आता खून फुकून खून. थांबा की, तुमचा खून करते मेंबर. काय झालंय? आज दोघांचं तरी खून पाडतो आता का नाही? तुम्ही सोडा मला फक्त. दोघांचं खून करणार आज. अहो खरं बोललं म्हणून झोंबले. खरं सांगायचं मला. बायकोने ताव धरला माझ्याकडे. तुमचा तुकडा केलं पाहिजे कुऱ्हाडीनी. आज दोन तरी खून करत असतो मी. कुऱ्हाड लवकर बघितलं का? कोणाला? तेव्हा सागराला ना अर्जाला लय डोकं हलवले त्यांनी तर. चला घरी गेल्या चोर आणि शिरजोर वयवरनं. चला घरी सांगा मला काय असेल ते. बघा की घेणं न देणं मोक्यात माग लागले ना. हानती काय मारती काय काय कळा नाही तिथं. घेणं ना देणं वय. कुठली मुरवळी आलती काय माहिती, हे तुझ्या हातात हात घातला असा. पाणी काय उडावतोय, पिल्लू काय म्हणतोय, बायको जळली की घरात काम करू करू पार. आणि कुणाला माराय चालला होता कुणाला नेमकं? ती सागराला ना अर्जाला लय डोक्यात बसल्यात. माझ्या पोराला तुम्ही त्याला फोन करून बोलून काय घ्या. डोक्यात बसत माहितीये का? मला सांगितलं त्यांनी येऊन की असा असा तुमचा नवरा चाळ करतोय वहिनी, म्हणून डोक्यात बसला. अगं तू कोणाचा बी कशा आहेत ती? मग ती खोटं होतं काय? मग सगळं खोट आहे ती. मग ती कोण होती? कोण नाही, ती शाळेतली मैत्रीण होती, बेटा आलती. मग मैत्रिणीला कोण पिल्लू बिल्लू? बायकोला का माहितीये का म्हणायचं पिल्लू बायकोला बाबू? नाही म्हणत, बाहेरच म्हणतात. काय म्हणे पिल्लू काय बाबू काय, हातात हात घालायचं. बायकोला का पिल्लू म्हणायचं माहितीये का? चवळीच्या शेंगवानी बायको. आणि पिल्लू म्हणे, पिल्लू होता ती म्हशीचा तो असल्यावर होता, तिचं तोंड दिसतं. तोंड तर तिने काय उघडलं सुद्धा नाही. अगं दुसऱ्याच्या लेकराला कशाला नाव ठेवायची? दुसऱ्याच्या लेकरला आणता का तिला घरी नांदायला? मी जाते माझ्या माहेरी निघून. आणि नेंबर एवढं चाललं का? पण कुणाला कुऱ्हाड घेऊन चाललं होतं? अव सकाळी मी स्वयंपाक करत होती. सागर भाऊजी आणि अर्जुन दादा आले माझ्याकडे. म्हणले वहिनी मला तर त्यांचा विश्वास नाही, त्यांनी लय वेळा कुटाणा केल्यात गावात. म्हणले वहिनी, मी म्हणलं माझा तर काय तुमचा विश्वास नाही. म्हणले वहिनी चला तुम्हाला धावतो. तर हे नेंबर कुठं त्या पुरीला फिरवत्यात, कुठं मंदिर, कुठं दावाय नेत्यात. अगं ती कॉलेजची होती. कॉलेज होते, मग लगीन का नाही केलं तिच्याकडं? का नाही केलं? अगं ती खरंच चांगली पहिल्यापासून चांगली. ती मैत्रीण आहे माझी खास. मैत्री नाही मग माझं कपाळ दाखवून बसली होती. अगं तिला अलर्जी, पुण्यात राहते ती, त्यामुळे तिनं तोंड उघडलं. मला आल्यापासून तोंड दाखवलं नाही. बरं तुम्हाला तिचं तोंड बघायचं होतं, बायकोचं तोंड काय जळलं होतं बघायला इथं. लोकांचं तोंड बघायला गेला. कसं वाटतं मी दुसरं प्रेम करू का? एवढ्या वर्षाचा संसार आहे आपला. दुसऱ्यावर प्रेम करू का? ताई बायको जर प्रेम केलं असतं तर असं मैत्रिणीला घेऊन हिडलं असतं का? नाही की. आणि मैत्रिणीला कोण पिल्लू बाबू चल तुला फिराय 2 महिने झाले पिक्चरला चल म्हणती या, तरी येईना. उरकून बसती मी 4 दिवस झालं. मग आता तिने डोळ्याने बघितलंय म्हणलं कुठली मैत्रीण आहे ना का ती? का तुम्ही गैरसमज करताय? मी माझ्या डोळ्याने बघितलंय, कानाने ऐकलंय, तरी तुम्ही मैत्रीपणात सगळं काही चालतं. मैत्रीपणात सगळं चालतं ना. मग कशाला बायको करायची, कशाला लग्न करायचं? किती वर्षांनी 10-12 वर्षांनी भेटली ती आज. मग इतके दिवस कुठे मरून पडली होती काय मैत्रीण तुमची? ती पुण्यात असते का? तिचं बी लग्न झाले या का? काय तिला काय मोक्यात घरात आणायची वय? तिचं लग्न झालंय ना, उद्या जाते तिच्या नवऱ्यावर मी बॅश हातात हात घालून हिडते. बरं वाटेल का तुम्हाला? पण तुम्ही दोघं एका कॉलेजमध्ये होता येतावा म्हणजे हातात हात घालून माझी काय मैत्री होत नाही. बघू बरं तुमचा विश्वास बसतोय का मी हातात हात घालून हिंडला? त्या अर्जाच्या सागराच्या पण आमच्या रक्तात नाही असलं चाळ करायचं तुमच्या वाणी. मैत्रीण आहे ती माझी. ताई तुम्ही सांगा कुठल्या नवऱ्याने असं केलं? बायकोला खपन का? बायकोला नाही खपत, पण त्या सागरने काय केलं? चोर ते चोर आणि वर शिरी जोर. माझ्याच पोराला अजून कुऱ्हाड घेऊन मारायला
काय तुम्ही झालं? त्या सागराला अर्जाला फोन करून बोलवा. अहो ताई, त्यांनी सांगितलं म्हणून तर मला कळलं, आता मला यांचं चाळ कळलं असतं होय. मेंबर थांबा, मी काय करते, फोन करते सागरला. तुम्ही फोन करून बोलवा, त्यांना सांगा दवाखान्यात जायची अर्जंट. ती तशी येणारच नाहीत, लय कळीची नाराज आहेत ती. दिसेल की कळीचे नारद. तुला ना लोकांचा विश्वास आहे सगळा. हो हायच. हा, कधी डोळ्याने बघितलंय का? बस कालवा करू नका, उचललाय फोन. हॅलो सागर, घरी ये, लय अर्जंट काम आहे महत्वाचं, पटकेने ये घरी, मला दवाखान्यात जायचंय. हा ये, लगेच ये. मेंबरच्या घरी म्हणावं चक्कर आली मला. चक्कर आली, मरून पडला पाहिजे तर चक्कर येऊस तर. मेंबरच्या घरी ये, मला लय चक्कर आली, लवकर ये. असं सांगितलं येईल तरी त्यो, येते. नाही तर येणार नाही परत. तुझ्या वाणीच अशी ती. माझ्या वाणीत सगळे बरं दिसत तुम्हाला. माझ्या वाणीत काय म्हणले ताई, कधी येतो? येते. हा बघा आली. आले आले. काय झालं? बस इथं. बस अर्धा बस दादा. बस 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 दादा बघ. काय केलंय काय तू नेमकं मला सांग. काय केलंय तेव्हा? कुठं काय? काय केलंय हे नेमकं कुराट घेऊन चाललाय, मग तू सागरला तोडतो, अर्जुन दादाला तोडतो. हे, आम्ही काय केलंय तेव्हा? आम्ही काय केलंय? आम्ही काय केलं? आणि तुम्ही ती सकाळी येऊन सांगितलं त्याचं काय? हा, पण वहिनी खरं निघलं का? हा, ती खरं निघलं तुमचं. मी तुमच्या आरला का खरं नाही का? तुम्ही काय खरं बघताय तेव्हा ह्यांचं नको ऐकत जाऊ तू. मग कोणाचं ऐकू? तुमचं. खरं का खरं बोला गेला का? तुमच्या पाया पडतो का मी? वहिनी, आपण कानाने ऐकले, डोळ्याने बघितलं का नाही सगळं? मग काय सगळं बघितलं तुमचं चाळ आम्ही. आला का खरं सांगितलं का? कपर पंजाचं वाटोळ करताय माझ्याला का तुम्ही? वाटोळ झाला तर मी राहत नसते, निघून जाणार आहे इथं तुमच्या पैसे. अगं नको का उठला का? खरं सांग केला का सागर? अरे तू तरी तोंड तरी उचक केला का? काय नेंबर मोठा शेळा राखणारा, पाण्यातल्या म्हशीचा व्यवहार करणारा, सांगायला काय डोळ्याने बघितलं काय सांगायचं आता? मग काय बरोबर आहे त्यांचं. आय, आता मला सांग, मैत्रिणीला गुलू गुलू कोण बोलेल का? फार खांद्यावर हात, हातात हात कोण घालेल का? नाही ना, हाताच्या अंतरावर मैत्रीण. आता त्यांनी बघितले, त्याला आम्ही काय करतो? काय झालं, या नेंबरनी केली चोरी, चोर आणि वर शिरी वर ह्या नेंबर का हो. आता तुला सांगतो, असलं बेकार मला वहिनींचं वाटतं की ती सोन्यावानी बायको. हा, गवारीची शेंग आहे नुसती. कोणी कसली आहे गवारीची शेंग, पण ह्या मेंबरला किंमत नाही. हा, काय मोलकर आणि घरात राबवतोय. हा, कधी तिला पिक्चरला नाही ना, का कधी कुठं वडापाव सांगा ना. अरे तोंडाचा आता तरी जा कर केला का? खरं खरं सांग केला का? का माझं ही करतोय तू? खरंच चाललंय काय? मग काय खोटं चाललंय बाई ही? हा, बरं जाऊ दे, आता मी सांगतो खरं काय आहे. काय कसं असतं मेंबर माहितीये का? जे आपण पिरतो ना ती उगावतो. काय तुम्ही सकाळी काय केलं हो? काल सकाळी काय केलं तुम्ही? काय तुम्ही दोघं दारू पित होता तिथं आहेत ना दाखवलं. होय ना? हा, त्याच्या माग बघितलं का कारण काय होतं काय नाही, पित होतो का नव्हतो? सगळ्याला माहित आहे मी दारू पितो का वहिनी? नाही. बर्थडे आहे माझा काल. हॅपी बर्थडे. हा, धन्यवाद. बर्थडे आहे म्हणून अर्जुन दादा मला म्हणला पार्टी दे. आता अर्जुन दादाला काय लागतं? काय त्यांना लागते एखादी 90. हा, अर्जुन दादा काय म्हणला, मला जेवाय नको खावाय नको, फक्त मला एक 90 सांग. हा. आता अर्जुन दादा काय जाता तुकडा सांगितलं. पण काय म्हणला बिचारा, काय की बाबा मला एकट्याला तर काय बसू वाटणार नाही, तो आपला माझ्यापाशी नुसता बस. मग त्यात काय झालं बसलं म्हणून? त्याने काय केलं? काय केलं? आईला घेऊन आला. मी गेलो पळून, माझ्या पाटणीला लागलं वहिनी पळता पळता. आईला सांगितलं हो का दारू पितोय पोरग. पळून गेलो. अर्जुन दादाने रट खाल्लं का नाही? खरं आहे का? असं का मारक्या मशिवाने बघताय नुसतं? बोला की जरा. त्यांनी वाटोळ केले माझं, काय मार्क मशिवानी बघू नाही तर कसं बघू? मग त्यांचं काय गरज होती ताईला सांगायची तुम्हाला? आपण लिकरूला का वाटोळ व्हायला लागलं त्याचं, आणि मग सांगा नको काय? थांबा मेंबर, वहिनी सांगू द्या, सांगण्याबद्दल नाही, पण खरं पिलो असतो तर खरं सांगू द्या. हो, पण आधी बघितलं का ह्यांनी डोळ्याने पितोय का बसलाय? आधी नीट शहानिशा करायची ना. ते चुकलं माझं, पण लाका त्या बायला बोलवा कोण आहे ती मैत्रीण माझी. तुमची मैत्रीण आम्हाला
काय माहिती बोलव खरं का खरं सांगला का अक्षर माझं वाटलं होईल का बायको निघून जाईल माझी. खरंच लावा फोन तुमच्याकडे नाही तिचा नंबर. नाही ना तिचा नंबरच घ्यायचा मग नाही. कसं contact झालं? तू आली मध्ये त्यातून. बर नंबर घ्यायचा राहिला होय. हो वहिनी ऐकून घ्या तुम्हाला सांगतो जशाच तसं असतं. आम्ही बी काय केलं माहितीये का. काय केलं. थांबा एक मिनिट. नेहा इकडं कुठं. आता ही कसं लागली इथं. अहो, तेच तुम्हाला अहो मग कसं सुटली ही माझ्या तावडीत न. अहो बसा की मॅडम इथं. मॅडम आता मग असं पिल्लीवरच मॅडम वर आला वय. नाही मग आता इज्जत द्यायला लागते आपल्या घरी आल्यावर. बसा या मॅडम बसा. बर बसा नेहा मॅडम बसा तुम्ही. पाणी कुठं थंड सरबत आणायचं का मॅडम तुम्हाला. बर जाऊ द्या तुम्हाला आता खरं कळलं. मॅडम सांगा खरं. अगं सकाळपासून फिरवले आता तरी मुकडा दाखव तुझा. मुकडा आता मारून मारून खेकडा केलाय तरी मुकडा दिसतोय अजून. अगं फडके आता तरी चेहरा. काय वाटलं मग चेहरा मेंबर कशी काय मग नेहा. फिटाली का काय. काय झाली ग. सरपंच तुम्ही हे असलं नाटक कशासाठी केलं. असलं नाटक कशासाठी केलं विचार की तुझ्या नवऱ्याला. अहो पण तुम्ही लयच भारी दिसताय ह्या ड्रेस मध्ये. पहिला तुझा आता तरी तोंड बंद ठेव ना. अहो पण ही कशी काय नेहा. अहो लय भारी. मस्त वाटते ना. सरपंच बाई तुम्ही तुलाच भारी दिसायला लागलाय. सरपंच येडच पण तुम्हाला बघून. पहिला हा सकाळ बघून बघून पोटात दुखत होतं तुझ्या आणि आता बरं चांगली दिसायला लागली ती. अहो सकाळपासून ती तुमची मैत्रीण होती ना आता ते सरपंच बाई निघाल्या म्हणून. काय अगं काय अगं काय अगं नाही मेंबर. सरपंच बाई अहो कशासाठी पण हे केलं तुम्ही. दुसऱ्याच्या घरात काड्या पेडल्या ना तर असंच होतं माहितीये का. पण काय केलं ह्यांनी. काय केलं ती विचार की. सागर दारू पितो का कवा. हा ती मग असं सांगितलं की सागर भाऊजींनी मला. हा मग तीच तर गोंधळ झालाय ना समजा. म्हणून तुम्ही हे कारस्थान रचलं का काय. आता मी सांगतो काय झालं. मेंबर नाही ऐकलं नाही काय. मेंबरनं काय तिथं म्हणजे जे बघितलं ते सत्य नव्हतं. बरोबर मी दारू पित नाही हे मेंबरला माहित असून बी मेंबरनं माझ्या आईचं कान फुगावलं. बरोबर मग माझ्या डोक्यात काय आलं आता आयडिया. ह्यांनी मला एक गोष्ट सांगितलेली ह्यांच्या कॉलेजची ही तर मैत्रीण होती नेहा नावाची. आता म्हणलं करायचं काय. माझ्या डोक्यात अर्जुन दादाला मी कानात सांगितलं अर्जुन दादा असं असं आपल्याला करायचं. ह्याला साथ कोण दिला आपल्याला. सरपंचीन बाई. सरपंचीन बाईकडे गेलो जशाच तसं करायचं होतं म्हणून ही घडवून आणलं. सरपंचीन बाईला म्हणलं सरपंचीन बाई वहिनी आम्हाला मदत करा. असं असं मेंबरनं आम्हाला रट बसवल्यात घरचे तर आम्हाला मेंबरची जिरवायची. मग त्यांना आम्ही प्लॅन सांगितला आणि मग तुम्हाला घेऊन गेलो. मेंबर बघितलं का लोकांच्या घरात असं कधीच भांडणं लावायचे नसतात. कधीच कुणाला मार बसवायचा नसतो. मग ही काय होतं आपल्या बी अंगलोट येते एक दिवस. कळलं का. पण मी सत्य घटना दाखवली दोघं दारूच पित होती. मग त्यांनी बी सत्याच घटना दाखवली की तुमची खरीच मैत्री नसते तर तुम्ही बी केलं असतं की चाळ. पण मी काय म्हणते कधीच कुणाच्यात भांडणं लावून नाही चाडी करू नाही चुगली करू नाही. ती फिरून आपल्याकडेच फेरा येत असतो माहितीये का तुम्हाला. जशी करणी तशी भरणी असते. नाही तेवढं चुकलं माझं मी नीट शहानिशा करायचं. सरपंचीन बाई मला माफ करा मी लय बोलले तुम्हाला मगाशी. मला माहित नव्हतं तुम्ही. जाऊ दे आता कसं असतं कानाच्या मागं कुत्री पण बुकत्यात हाती पुढे चालला की तू बोलली म्हणून त्यात एवढं काय. मग काय ना आपण तसं बी जेव्हा भावाच्या मैत्रिणीत त्याला काय होतं एवढं तेवढं बोललं म्हणून. कळलं का. इथून पुढं कुणाची चाडी नाही कुणाची चुगली नाही. ह्याने काय होतं सगळ्याचं आयुष्य बरबाद होत्यात. बरं आता सगळ्यांनी माझं ऐका. होतं ना ते चांगल्यासाठी होतं. सागर अर्जुन दादा अजिबात अशा काड्या करून एखाद्याचा जाळपोळ करायचा नाही. सांगता आलं तर चांगलं सांगायचं. म्हणून दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. बरोबर आहे तुमचं ताई. सरपंच बाई परत एकदा मला माफ करा बरं का. आणि घरी गेला तेवढी दृष्ट काढा सरपंचाकडनं. लयच भारी दिसतंय गोडवाने. मला काय आता काय झालंय तुमच्या घरी आलोय एवढं फिरून पळून चहा तरी पाजा. अहो चहा केला असता पण काय सांगायचं आमच्या घरी सकाळी साखर संपली. बाई नवरा तर देवळात घंटी बांधतोय एक करोडची. अहो ती गंमत झाली सरपंचीन बाई.
हे घरातला विषय. करा जाऊ द्या, साखर घेते आणि चहा करते. गोड करा.